इकडं या ठिकाणी समोर यावं आपण, कारण हे रथाचं चाक आहे त्यांच्या. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्रीकांतजी उमरेकर सर यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा साजरा झाला. ते भावस्कर सर प्रमुख पाहुणे व आमच्या या परिसरातील साहित्यिक चळवळीचे जे आधारस्तंभ आहेत असे ॲडव्होकेट मिलिंद महाजन, आमचे लेखक मित्र सरदार जाधव आणि मुख्य म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती रामदासजी पाडळे यांचा माझा परिचय हा आज पहिल्यांदा समक्ष झाला. इथं आलेले लांडगे सर, दोन्ही गावचे सरपंच, आदरणीय कवी आणि समस्त गावकरी मंडळ. इथं गावात आमचं बरंचसं नातेवाईक मंडळ पण आहे आणि मूळ गाव उंडणगाव असल्यामुळे हा संपूर्ण परिसर, जसं सरदार म्हणतो की आम्ही फिरून पूर्ण पालथा घातलेला आहे, तसं जी मराठी ग्रामीण कादंबरीची जी परंपरा आहे ही खूप मोठी समृद्ध आपल्या या परिसरातील नादो महानोर असतील किंवा मग व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील, इथं उपस्थित असलेले आमचे मित्र सरदार जाधव यांच्या ज्या आतापर्यंत कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत ग्रामीण याच्यामधल्या, ही कादंबरी वाचताना असं जाणवलं की ही जे वरील मी मंडळींचा उल्लेख केला तर त्या कादंबरीच्या थोडीच तोड रामदास पाडळेजींनी ही कादंबरी लिहिलेली आहे. या कादंबरीतील त्यांचं जे वर्णन आहे तर ते वर्णन असं प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे की समाज व्यवस्था कशी असते. हे जे 12 बोलीतेदार वगैरे आपण म्हणतो त्यापैकी एक त्यांनी उदाहरण म्हणून कोळी समाजाचं घेतलं आणि मग कामठा हे जे आहे जे आपण गोटे फोडायसाठी जे वापरतो त्या कामट्याच्या अनुषंगाने त्यांनी ते पुढं कथानक सरपत नेलेलं आहे. ही जी कादंबरी आहे याचं कथासूत्र आणि याची जी रचना त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने त्याच्यात केली की सुरुवातीचं जे पहिलं पान आहे ते जर आपण, मी आता माझं बोलणं झाल्यानंतर केवळ ते 1-2 पानं तुम्हाला फक्त कथा म्हणून वाचून दाखवणार आहे की एक लेखक किती उत्कृष्ट पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे ते पूर्ण प्रसंग, ते घर किंवा त्या ठिकाणचं आपल्या समोर कसं दिसतंय एका लेखकाने लिहिलेलं. आणि यांच्या लेखनामधलं वैशिष्ट्य अजून एक असं आहे की यांनी हे लेखन लिहिताना स्वतःला पुढे बांधून घेतलेलं नाहीये. हे कधी पानवडोदमध्ये असतात, कधी शिवण्याला असतात, कधी उंडणगावला असतात, कधी घाटनांद्र्याला असतात, कधी यांच्या याच्यामध्ये उल्लेख इंद्रगडीचा येतो. आपला गाव, आपला परिसर हा जो लेखक मांडतो ना तो लेखक हा खरंच मोठा लेखक असतो. म्हणजे हे वैशिष्ट्य लेखकांचं जर आपण बघितलं तर त्या याच्यामध्ये रामदास पाडळेजींनी जे काही लिहिलं आहे आणि असं उगाच काही त्यांनी पात्र रंगवले वगैरे असं काही नाही. जे सत्य आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये मांडत गेलेले आहे. मी